तेल आपण करणार आहोत तेल वांग. त्यासाठी हिरव्या मिरचीतलं तेल वांग करणार आहोत. त्यासाठी हिरवी मिरची थोडीशी भाजून घेऊया. त्यात टाकूया शेंगदाणे थोडेसे. पाच 6 लसणाच्या पाकळ्या. हे सर्व मिश्रण भाजून घेऊया. आलं घेऊया थोडंसं 1 इंच. खोबरं घेऊया थोडंसंच घेऊया. ते पण भाजून घेऊया. आता हा सर्व मसाला आपण भाजून घेऊया. आपण आता 5-7 वांगी घेतलेली आहे. त्यांना असं उभे काप करून घेतलेले आहे. आता त्यात आपण थोडंसं मीठ भरूया. वांग्यात असं मीठ भरून घेतलं तर ते वांग चवदार लागतं. वांग असं संपूर्ण वांग करायचं असल्यावर नेहमी त्यात असं मीठ भरून घ्यायचं. त्यामुळे वांग खूप चवदार लागतं. आपण आता आपण अशा पद्धतीने मसाला वाटून घेतलेला आहे. पाणी न वाटता मसाला वाटून घेतलेला आहे. असं झाला आपला मसाला असा. आता तो आपण असं वांग्यांमध्ये भरणार आहोत. आपण आता तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात टाकूया जिरे. जिरे चांगले तडतडले की टाकूया कढीपत्ता. आता टाकूया कोथिंबीर. आता टाकूया हळद. थोडीशी धना पावडर. आता टाकूया वांगी. वांगी चांगली परतून घेऊया आणि वाफेवर शिजवून घेऊया. आता टाकूया थोडासा गरम मसाला. थोडासाच एकदम. हा गरम मसाला आम्ही घरी केलेला आहे. विकतचं काय आम्ही काहीच वापरत नाही. सगळं घरी तयार केलेलं आहे. रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. मसाला, गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर कमेंटमध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल. आता हे आपण वाफेवर शिजून घेऊया. नंतर मसाला घालूया. वांगी चांगली परतलेली आहे. हे बघा वांग्याचा कलर बदललेला आहे. आता आपण त्याला वाफेवर शिजून घेऊया. झाकण ठेवूया. वांग्याची भाजी
बिगर पाण्याची जर शिजवायची असते कोणतीही भाजी बिगर पाण्याची शिजवायची असते तर असं ताट ठेवून त्या ताटावर असं पाणी टाकायचं असतं. मग ते पाण्याने बरोबर खालची भाजी शिजती आणि जळत पण नाही, लागत पण नाही. आता आपण हा राहिलेला मसाला त्यात टाकून घेऊया. पाणी अजिबात टाकलेलं नाही, बिगर पाण्याची भाजी केलेली आहे. पाणी सुटलेलं आहे वांग्यातला.